महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळच्या मतदारसंघाशी संवाद साधण्यासाठी येत्या 3 एप्रिलला यवतमाळ येथे भेट देणार आहेत। या भेटीदरम्यान समता मैदानावर दुपारी 4 वाजता आभार सभेचे आयोजन करण्यात आले आहेत। सभेला मंत्री संजय राठोड यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहेत। येणार आहे, त्यांचं आगमन होणार आहे आणि 4 वाजता समता मैदानावर पोस्टल ग्राउंडवर ते आभार सभेच्या निमित्तानं यवतमाळ जिल्ह्यातल्या समस्त नागरिकांचं मतदारांचं आभार मानणार आहे आणि त्यांच्यासोबत बहुसंख्य मंत्रिमंडळातले आमचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। या आभार सभेच्या निमित्तानं जनतेने, नागरिकांनी, शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी, महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं तुमच्या मार्फत मी या ठिकाणी आवाहन करतो आणि विनंती सुद्धा करतो। ऊन असल्यामुळे सकाळचा कार्यक्रम न घेता आम्ही 4 वाजताचा वेळ दिलेला आहे आणि 4 वाजताच्या या कार्यक्रमाला खरं तर शिवसेनेकडून तयारी जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांनी केलेली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकनाथराव शिंदे साहेब यांचं व्यक्तिमत्व हे आज तरी महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाचं मदत करणारा म्हणून या ठिकाणी त्यांना ओळखल्या जाते आणि एकनाथराव शिंदे साहेबांबद्दल धडाडीचे निर्णय घेणारा एक कार्यकर्ता, जो कार्यकर्ता वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीनं आनंद दिघे साहेबांच्या सहवासानं घडलेला आहे। तर तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काही निर्णय झाले, जवळपास 500 निर्णय, शासन निर्णय झाले, हे ऐतिहासिक झालेले आहेत। सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी समाजातला प्रत्येक घटक, मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, व्यापारी असेल, बेरोजगार असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, लाडल्या बहिणी असेल, म्हणजे अशा समाजातल्या सर्व घटकासाठी त्यांनी काम केलं। महाराष्ट्र हे वैभवशाली राज्य आहे। अनेक थोर समाजसुधारकांनी महाराष्ट्रामध्ये जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा या ठिकाणी दिलेला आहे। महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं जर समाजाची स्थिती पाहिली तर सर्व समाज गुण्या गोविंदानं महाराष्ट्रामध्ये राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि हाच आदर्श घेऊन, पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श घेऊन, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आदर्श घेऊन मी राज्याचं या ठिकाणी नेतृत्व करेन अशा पद्धतीच्या शपथीच्या वेळेसच त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि मग अनेक राज्यामध्ये असणारा दुर्लक्षित असलेला समाज, त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका खास करून शिंदे साहेबांनी घेतली। वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळे महामंडळ त्यांनी निर्माण केले। आपल्याला सर्वांना माहीत आहे की मग भोई समाज असेल, संताजी महामंडळाच्या माध्यमातून तेली समाज असेल किंवा वाल्मिकी समाज असेल, म्हणजे जे महामंडळ होते ते महामंडळ तर अजून कसे स्ट्रॉंग होतील, त्यांचं काम हे कशा पद्धतीनं वाढेल हाही निर्णय घेतला आणि नवीन महामंडळ स्थापन करून त्या समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास कसा होईल हाही प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। शेतकऱ्यासाठी तर महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मला तरी असं वाटतं की मी सुद्धा सामाजिक राजकीय जीवनामध्ये 30 वर्षे मला झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे नेते नेतृत्व करून गेलेले आहे, मुख्यमंत्री म्हणून गेलेले आहेत, त्यांनी मोलाचंच काम केलेलं आहे। परंतु एकनाथराव शिंदे साहेबांची सुद्धा कामगिरी खऱ्या अर्थानं लक्षात राहीन अशीच होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यासाठी, म्हणजे शेतकरी अडचणीत आला तर त्याला खऱ्या अर्थानं कशी मदत जास्तीत जास्त करता येईल, म्हणजे केंद्राच्या धर्तीवर
सन्मान योजनेमध्ये राज्याची सन्मान योजना नमो सन्मान योजना सुरू केली, त्याच्यात शेतकऱ्याला मदत देण्याची भूमिका केली. शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट आलं, पाऊस जास्त आला मदत दिली, पाऊस कमी पडला मदत दिली, एखाद्या पिकावर गोंगलगाय आली मदत दिली, सततचा पाऊस पडला तर अजून 50 वर्षात कधीच असा GR निघाला नाही त्यालाही मदत दिली, 1 रुपयात पीक विमा काढला. शेतकऱ्यासाठी असे असंख्य निर्णय खरं तर शिंदे साहेबांनी घेतला. सिंचनाची सुविधा माझ्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याला 24 तास वीज मिळाली पाहिजे, लोडशेडिंग मुक्त झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टीचं दुर्गामी परिणाम जे काही होणार आहे त्याचं लक्षात घेऊन निर्णय कसे घ्यावा लागेल हा निर्णय त्यांनी घेतला. आणि मंत्रिमंडळातले महायुतीचं सरकार म्हणून सन्माननीय देवेंद्रजी, अजितदादा आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत होतो तेव्हा, आणि म्हणून 500 निर्णय म्हणजे त्या कालखंडामध्ये घेण्यात आले आहे. एक एक निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी होता, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी होता. मंत्री संजय राठोड यांनी आज पत्रकार परिषद घेत यवतमाळ येथील या महत्त्वाच्या सभेची माहिती दिली. आता यवतमाळच्या आभार सभेची उत्सुकता वाढली आहेत आणि राजकीय वातावरणात चर्चा सुद्धा सुरू झाली आहेत. सर्व राजकीय आणि सामाजिक पक्षांच्या यामध्ये सहभाग असणार आहेत. पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.